विद्यार्थी मित्रांनो, पक्षांतराचं हे बेसिक जर तुम्हाला आलं तर तुम्हाला सर्व गणित सोडवता येणार आहे. पहा, एखाद्या समीकरणामध्ये डाव्या बाजूला धनचिन्ह असेल तर उजवीकडे ऋण होतं, डाव्या बाजूला ऋणचिन्ह असेल तर उजवीकडे धन होतं, डाव्या बाजूला गुणाकार असेल तर उजवीकडे भागाकार होतो आणि डाव्या बाजूला भागाकार असेल तर उजवीकडे गुणाकार होतो. त्याच पद्धतीने ही गणित सोडूया. आता x ची किंमत काढायची म्हणजे हे धनचाच पलीकडे जाणार आहे, म्हणजेच 8 मधून 7 वजा होतील आणि या ठिकाणी उत्तर येईल 8 मधून 7 गेले 1, म्हणजे x ची किंमत 1. त्यानंतर y वजा 9 बरोबर 12, म्हणजे हे ऋण 9 पलीकडे जातील, 9 आणि 12 यांची बेरीज या ठिकाणी होईल 21. तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर x च्या सोबत गुणाकारामध्ये 6 आहेत, या ठिकाणी भागाकारामध्ये जाणार आहे, म्हणजे 18च्या खाली 6 गेले तर 6 1 6, 6 3 18, म्हणजे x ची किंमत 3 येणार आहे. आता या ठिकाणी छेदामध्ये संख्या आहे म्हणजे ती भागाकारामध्ये, या ठिकाणी गुणाकारामध्ये जाईल, म्हणजे 4 7 28. विद्यार्थी मित्रांनो, m ची किंमत 28 हे तुमचं उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.